महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकामागून एक धक्के बसत आहेत. पण आता थेट ग्रामीण भागांच्या सत्तेचं गणित बदललंय. 5 फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुका अचानक पुढे ढकलल्या गेल्या आहेत. काय आहे यामागचं खरं कारण? अजित पवारांच्या निधनानंतर राजकारणाची दिशा कशी बदलली आणि 7 फेब्रुवारीला तुमच्या गावात काय घडणार आहे, हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण ग्रामीण सत्तेचा हा ब्लू प्रिंट तुमच्यासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे. चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच. सध्या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले ते म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांकडे. याला मिनी विधानसभा मानलं जातं. पण मागच्या काही दिवसात ज्या राजकीय घडामोडी घडल्या, विशेषतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्याचं वातावरण बदललं आणि त्याचा थेट परिणाम निवडणुकीच्या वेळापत्रकावर झालाय. परंतु या तारखांमध्ये बदल का झाला? चला सांगतो. सुरुवातीला राज्य निवडणूक आयोगाने 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी 5 फेब्रुवारीला मतदानाची तारीख जाहीर केली होती. पण 28 जानेवारीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्यात 3 दिवसांचा दुखवटा जाहीर झाला. आता निवडणूक आयोगाने नवीन वेळापत्रक जाहीर केले. मतदान आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 या वेळेत होईल. निकालाचा दिवसही बदलला असून आता 9 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. 5 फेब्रुवारीच्या रात्री 10 वाजेपर्यंत उमेदवारांना प्रचार करता येणार आहे. या निवडणुकीत सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी म्हणजेच अजित पवार गट आणि शरद पवार गट या निवडणुका एकत्र लढवण्याचा निर्णय घेतला होता. पुण्याच्या महापालिका निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर त्यांनी ही रणनीती आखली होती. अजित पवार स्वतः अनेक सभा घेणार होते. पण त्यांच्या जाण्याने आता राष्ट्रवादीच्या प्रचाराची धुरा कोणाच्या खांद्यांवर असेल, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरीकडे भाजप आणि शिवसेनेने म्हणजे शिंदे गटाने कंबर कसली आहे. ग्रामीण भागात लाडकी बहीण योजनेचा फायदा त्यांना मिळणार का, हे पाहणं रंजक ठरेल. आणखी 7 फेब्रुवारीलाच सीटीईटी परीक्षा देखील आहे. हजारो शिक्षक निवडणुकीच्या ड्युटीवर आहेत. त्यामुळे त्यांची परीक्षा हुकण्याची भीती आहे. यावर सरकारने काय तोडगा काढलाय ते सुद्धा आपण पाहूया. एकूण 12 जिल्हा परिषदांच्या 731 जागांसाठी 2624 उमेदवार रिंगणात आहेत. तर 125 पंचायत समित्यांच्या 1462 जागांसाठी 4814 उमेदवार नशीब आजमत आहे. यामध्ये पुणे विभागातील 5 जिल्हे, छत्रपती संभाजीनगर मधील 3 आणि रायगड विभागातील 4 जिल्ह्यांचा समावेश आहे. यावेळीही ईव्हीएम मशीनचा वापर मोठ्या प्रमाणात होणार आहे. मतदारांना 2 मत द्यायची आहे, एक जिल्हा परिषदेसाठी आणि दुसरं पंचायत समितीसाठी. निकाल लागेपर्यंत म्हणजेच 9 फेब्रुवारी पर्यंत आचारसंहिता लागू राहणार आहे. 11 फेब्रुवारीला विजयी उमेदवारांची नावे अधिकृत गॅजेटमध्ये प्रसिद्ध केली जातील. तर मित्रांनो, ग्रामीण महाराष्ट्राच्या सत्तेची ही लढाई आता 7 फेब्रुवारीला रंगणार आहे. अजित पवारांच्या निधनामुळे बदललेली ही समीकरणं कोणाच्या पाथ्यावर पडतात, हे 9 तारखेला स्पष्ट होईलच. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या जिल्ह्यात कोणत्या पक्षाचा पारड जड आहे आणि निवडणुका पुढे ढकलल्याचा फायदा कोणाला होईल? तुमचे मत कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.